आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या प्रजासत्ताक दिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे लहान बंधू डॉक्टर अनिकेत दादा, आमचे मार्गदर्शक माननीय बाबूराव भाऊ, माननीय लिगाडे साहेब, या तालुक्याचे तहसीलदार माननीय कंचे साहेब, शहराचे नगरपालिकेचे CEO माननीय गवळी साहेब, कुलकर्णी BDO साहेब आणि कृषी अधिकारी जाधव मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेला सर्व आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, वडीलधारी मंडळी, तरुण बंधूंनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ते संविधान भारत देशासाठी लागू झालं आणि या संविधानाने जो आपल्याला हक्क आणि मूलभूत अधिकार दिलेला आहे, त्या संविधानाच्या विचारावर जगणारा हा आपला भारत देश आहे. निश्चितपणे या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक महापुरुषांनी कष्ट घेतलेला आहे आणि तदनंतर वीर जवानांनी कष्ट घेतलेले आहे. आज त्या वीर जवानांच्या, शहीद जवानांच्या मातांचा, वडिलांचा आणि पत्नीचा आपण एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी सन्मान केला. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं अशा सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला. मागच्या 60 वर्षात स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना हा तालुका आणि मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केले. मुख्य प्रश्न पाणी होता. टेंबू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या माध्यमातून या तालुक्यातील जवळजवळ 70% जमिनींनी ओलिताखाली आणल्या. नवनाथ भाऊ, पुढच्या महिन्यामध्ये आपण सांगोला उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन करणार आहोत. जी काही 14 गावं उपेक्षित आहेत आणि 2 TMC पाणी उजनीचं मिळणार आहे. काल दिशा कमिटीची मीटिंग झाली सोलापूर ठिकाणी. बऱ्याचशा गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा झाली. पण महत्वाचं आहे की या तालुक्याला एक वेगळा संस्कार दिलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांनी आणि इतर पक्षाच्या नेते मंडळींनी. तो संस्कार जपण्याची आपली नैतिक जबाबदारी. हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेला तालुका आहे. अन्न, वस्त्र, निवारा याच्यानंतरच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, शिक्षण आणि आरोग्य, त्याचं काम आपण पुढच्या 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन, सर्व विचारांच्या लोकांना, सर्व संघटनांच्या लोकांना सोबत घेऊन या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा कशा पद्धतीने चांगला विकास होईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण आपल्या सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय घेऊन उपोषण केलेलं आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत, CO साहेब आहेत, अनिकेत दादा आहेत. आम्ही सर्वजण मिळून चांगल्या प्रतीचं काम व्हावं याच्यासाठी दोन्ही अधिकारी त्याची जबाबदारी उचलतील. CO साहेब, जी काही तुमची क्वालिटी कंट्रोलची टीम येणार आहे त्यांची आणि रवींद्र भाऊंची एकदा गाठ घालून द्या. आणि याच्या व्यतिरिक्त रवींद्र भाऊ, तुमचं जे म्हणणं आहे विटा क्वालिटीचं नाही, सिमेंट क्वालिटीचं नाही किंवा पाण्यात विटा ठेवलेले, पण निश्चित त्याचे कारण काय आहे? हे काम असं पाण्यात करतायत का काही टेस्टिंगसाठी केलं जात आहे? त्याची शहानिशा करून घ्या. दुसरी गोष्ट, धुळीचा प्रश्न मी तुम्हाला वारंवार फोन करतो कारण मला शहरातून बऱ्याचशा नागरिकांचे फोन येतात. त्याचाही लवकरात लवकर मार्ग काढून घ्या. धन्यवाद. केलंय त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सांगोला शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेवर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
माननीय आमदार महोदय तथा माननीय तहसीलदार साहेब देखील इथे उपस्थित आहेत. यामध्ये सर त्यांनी पहिला मुद्दा घेतला की ते ISI मागचं सिमेंट वापरलं जात नाही. वास्तविक अल्ट्राटेक शिवाय कोणतंही सिमेंट पहिल्या दिवसापासून वापरलेलं नाही आहे. तसे काही कोणते त्यांना तसं म्हणजे पुरावा किंवा काही असेल तर त्यांनी तसं लक्षात आणून द्यावे. त्यानंतर दुसरं त्यांनी जे आता इथं चित्र दाखवलेलं आहे की ते पाण्यामध्ये विटकाम करताना जो फोटो आहे, वास्तविक ते ज्यावेळेस PCC केलेलं आहे तर PCC केल्यानंतरचं फक्त त्यांनी ते माप घ्यायसाठी त्यांनी ते हाताळलेलं आहे. त्यात कुठेही सिमेंट वगैरेचा वापर करून बांधकाम पूर्ण केलेलं नाही आहे. आणि नंतर त्यांनी आता ते जे रिस्टोरेशनचा विषय काढला आहे की खड्डे काम झाल्यानंतर जे आपल्याला ट्रेंचेस बुजवायचे आहेत आणि रस्ते पूर्ववत करून द्यायचे आहेत, तर त्याला साधारणपणे 100 कोटीच्या अंदाजपत्रकामध्ये 12 ते 12.5 कोटीपर्यंतचं त्याचं अंदाजपत्रक आहे रिस्टोरेशनचं. त्यामध्ये अपेक्षित आहे की जसे रस्ते पूर्ववत असतील तसे रस्ते पूर्ववत करून देणे, डांबरी रस्ते असतील तर त्याला डांबरीकरण करणे, कॉन्क्रीट रस्ते असतील त्याला कॉन्क्रीटीकरण करून देणे. तर यामध्ये एक टेक्निकल विषय असा आहे की जर आपण आत्ताच खड्डे बुजवल्याबरोबर त्याच्यात आपण कॉन्क्रीटीकरण किंवा डांबरीकरण केलं तर ते नंतर त्याला सेटलमेंट होती, म्हणजे त्याला एक चर पडते आणि एकदा चर पडल्यानंतर त्याचे कामं परत कोणी ठेकेदारही करणार नाही आणि नगरपालिकेला देखील तेवढा निधी उपलब्ध राहणार नाही. म्हणून एक पावसाळा जाऊ देणं अपेक्षित आहे. आपण तरी पण त्याला पाणी मारणं आणि मुरुम टाकणं आणि त्याला परत एकदा कॉम्पॅक्शन करणं या पद्धतीने करत आहोत. एकदा त्याची प्रॉपर त्याची सेटलमेंट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डांबरीकरणाचा किंवा कॉन्क्रीटीकरणाचा थर घेता येईल. आणि आमदार महोदयांना हे सुद्धा लक्षात आणून देऊ इच्छितो की या सगळ्या कामामध्ये आपल्याला एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून एक PMC म्हणून आपण एक मानव सेवा कन्सल्टंट धुळे यांची त्यासाठी स्पेशल नेमणूक केलेली आहे. आणि ती MJPच्या पॅनलवरची संस्था आहे. ती प्रत्येक बिल देण्यापूर्वी त्या योजनेमध्ये झालेल्या कामाची पाहणी करते. सोबतच PMC जरी खाजगी असेल तरी त्याच्यामध्ये काही चूक घडू नये हे योजना महत्वाकांक्षी आहे. हे काही वारंवार होणारी कामं नाहीत. म्हणून आपण COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे ज्या लोमटे मॅडम आहेत, त्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहेत, प्रोफेसर आहेत, तर त्या सुद्धा प्रत्येक वेळा नगरपालिकेच्या बिल ज्यावेळेस सादर केलं जातं तर ते स्वतः येऊन स्थळ पाहणी करतात. 2 दिवस इथं मुक्कामी असतात आणि त्यानंतर त्यांनी ज्या फ्लो टेस्ट वगैरे घेतात, म्हणजे आम्ही टँकरने मॅनहोलमध्ये पाणी टाकतो आणि ते पाणी व्यवस्थितरित्या खाली येतंय का नाही, त्याला ओघळ आहे का नाही, हे सगळं तपासल्यानंतरच मॅडमचे रिपोर्ट आल्यानंतरच संबंधित ठेकेदाराचं बिल अदा केलं जातं. सोबतच मटेरियलच्या बाबतीत त्यांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत, तर प्रत्येक आयटमचे मटेरियल टेस्टिंग रिपोर्ट आहेत, प्रत्येक पाईपाचे QAP केलेले आहेत, म्हणजे क्वालिटी अश्युरन्सचे जे सर्टिफिकेट आहेत ते घेतलेले आहेत. पाईप हा ॲस्ट्रोल कंपनीचा आहे, DWC जो पाईप आहे तर तो ॲस्ट्रोल कंपनीचा सांगलीवरून मागवलेला आहे. आणि ही जी सर्व डिझाईन आहे याला चीफ इंजिनिअरिंगचे तांत्रिक मंजुरी आहे. तर मुख्य अभियंता यांनी मंजूर केलेली आहे. पुढच्या 30 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून ते केलेलं आहे. त्याच्यामुळं डिझाईनमध्ये, पाईपाच्या व्यासामध्ये किंवा एकंदरीत कामाच्या प्रगतीमध्ये कुठेही काही तसं अजून तरी नगरपालिकेला आढळलेलं नाही आहे. यांनी जर तसं मुद्देने आहे, जर तसं आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही नक्कीच काम करू. राहिली गोष्ट धुळीची, तर धुळीची खरंच आम्ही सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे. संबंधित ठेकेदाराला टँकर वाढवण्यासाठी सांगूया आणि नगरपालिकेच्या वतीने सुद्धा ज्या ठिकाणी गावाच्या भागामध्ये छोटे टँकर पाठवावे लागतील, कंजेस्टेड भाग आहे, तर टँकर वाढवून पाणीचं प्रमाण वाढवण्यात येईल असं आश्वासन देतो. धन्यवाद.